आमच्या सगळ्या विषयाची अंमलबजावणी 2-4 दिवसाच्या आत संपवा. काम सुरू आहे, छाननी सुरू आहे, सगळ्या सोयऱ्याचं बघणं चालू आहे, हार कधी बघणं चालू आहे, ते नाटकत नाही सांगायचं. 2-4 दिवसात विषय संपवा. हे 2-3 दिवस जाऊन देऊ नका जास्त. 2-3 दिवसाच्या आत ते आता बघू, नसताचं बघू, नावीलाज येताल. 2-3 दिवसाच्यात आमचे विषय संपवा. 6वा उपोषण आहे, हा आरपारची लढाई म्हणतोय चालूच आहे. मी आता राजकीय शब्द वापरणार नाही. मी पहिल्या दिवशी वापरत असतो, ते मी वापरलेलं नाही. त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. आता शेवटची संधी मी काय आता दिली ना. मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही, केलं नाही. एक सुद्धा 4-5 दिवसात दाखवा मला. वेग केलं नाही, राजकीय भूमिकात बद्दल बोललो नाही. मी आता फडणवीसांना संधी दिली, तुम्ही द्या, तुमचा फायदा होईल. तुम्हाला द्यायचंच नाही, फायदे कसं काय करी समाज. तुम्ही म्हणता ना माझ्या तोंडात राजकीय भाषा आहे, आमच्या समाजाचा फायदा दुसरा झाला. हे 2 विषय म्हणता ना तुम्ही देणारच नाही, तर तुम्हाला फायदा कसा काय होईल. तुम्ही दिल्यावर समाजाला दिसतं ना कोणी फायदा घ्यायला. आणि राजकीय भाषा तोंडात ते म्हणताय तर बंद केली मी ती. द्या आता या 2-3 दिवसाच्यात सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा. आता नाही केलंय तर आपल्या नावाने ओरडायचंच नाही भाऊ. 2024 ला काय झालं म्हणून. इतका भयान दिवस उगलेला तुमचा राजकीय करिअरचा, बरबाद झालेल्याचा कधीच तुम्हाला बघायला नाही मिळाला. हो, कारण मराठ्याचे पोरं आता गप नाही बसू शकत. 2024 ला कार्यक्रमात लावणार मराठ्याचे पोरं, खानदानी अवलाद येते. तुम्हाला कळण मराठ्याचे पोरं काय चीज येत आता 2024 ला. नाही ते 2-3 दिवसाच्यात आमचे विषय सगळ्याची अंमलबजावणी करून टाका. राजकारण तुम्हाला लकला. तुम्ही सरकारला 4 दिवस देत आहे, 4 दिवसात जर मागण्या मान्य झाल्या नाही तुम्ही राजकीय भूमिका घेणार? नाही, माझं उपोषण सुरू आहे. माझं उपोषण सुरू आहे. मी राजकीय स्टेटमेंटच करणार नाही. मी राजकीय कसलीच भाषा त्यांनी मला समोरून किती बोलले तरी मी त्याचं उत्तर देणार नाही. पण त्याच्यानंतर मग बोलत नाही सध्या. सगळ्याचा हिशोब करतो. मला बोलायचंच नाही म्हणलं ना. मी राजकीय भाषाच बोलणार नाही. कुणी उद्या कालपासून माझ्यावर काय टीका केला मी कोणाला उत्तर देत नाही. 4-5 दिवस झाले मी एक शब्द सुद्धा वापरत नाही, एक सुद्धा. मी सरळ भूमिका ठेवलेली. आता आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा. ती जर नाही केली तर पुढे 2024 ला माझ्या नावाने आढळायचं नाही. हे काय होऊन टाकणार सगळं. त्यामुळे मी काहीच भाषा वापरत नाही. मला समाजाला राजकारण द्यायचं नाही. फडणवीस साहेबांनी आमच्या मागण्याची सगळ्या अंमलबजावणी करायची एवढंच मला माहिती आहे. आता 2-4 दिवसाच्या आत ही विषय संपवून टाकाव अंमलबजावणीचा. त्या हे भिजत गोंगडं ठेवू नये. ते चेतन सगळ्या चेतन धनगराला कोणाचा अडथळा होता? फडणवीस साहेबांचा अडथळा होता. मुसलमानाच्या आरक्षणाला अडथळा तेच, दलिताच्या तेच, 12 बलुतेदाराच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, गोरगरीब ओबीसीच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे. चालकच ती आहे ना बाबा. जरी ते तुम्हाला दिसतंय, हो तुम्हाला दिसतंय उपसरपंच ते, पण सरपंचाचा काही उपयोग नाहीये. उपसरपंच सगळं आखितोय. सध्या उपसरपंच देवेंद्र फडणवीस आहे, पण सगळा कारभार हातात त्याच्या. फडणवीस साहेबच सगळं मालक. सरपंचाला काही किंमत नाही, उपसरपंच हातात आहे सगळं.